नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात नंदा भटमुळे यांच्या मी सत्यभामा या कथासंग्रहातली कथा धक्का. काशीताईंना जाग आली. रडण्याच्या आवाजानं जाग आली आहे याची जाणीव बधीर झालेल्या डोक्याला जरा उशिराच झाली. मागे राहणाऱ्या जागीरदारांची मुलं आणि बाकीचे नातेवाईक आलेले दिसत आहेत. परत रडण्याचा मोठा आवाज आला. काशीताईंनी डोकं दाबून धरलं. थोडं दुखतच होतं. केस अजूनही ओलसर होते. कितीतरी वेळ मुलांची वाट बघून शेवटी जहागीरदारबाईंना रात्री 11:30 वाजता न्यायचं ठरलं. डायबिटीस असल्यानं बॉडी जास्त वेळ ठेवता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. शेवटी त्या देहाचे हाल करण्यापेक्षा तुम्ही अंत्यसंस्कार आटोपून घ्या असं मुलांनी फोनवर सांगितलं. दिल्ली, विशाखापट्टणम इथे नोकरीला असलेल्या मुलांना वेळेवर विमानाची तिकीटं मिळाली नाहीत. प्रयत्न करतो असं म्हणता म्हणता शेवटी तिकीटं मिळाली आहेत, पण पहाटेपर्यंत ठेवणं कठीण असल्यानं दूरचे, गावातले नातेवाईक आणि शेजारची मंडळी यांनी अंत्यसंस्कार करून घेतला. स्मशानातून मंडळी घरी येईपर्यंत तिथे थांबायला लागलं. नंतर घरी येऊन रात्री 3 वाजता आंघोळ. त्यानंतर झोपण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशिरा झोप लागली. सारखे डोक्यात नाना विचार येत होते. जहागीरदारांना 2-2 मुलं असून आईच्या शेवटच्या क्षणाला जवळ कुणीही नव्हतं. शेवटी नशिबातच लिहिलेलं असतं कुणाकडनं गंगाजल तोंडात पडेल ते. लोक हळहळत होते, म्हणत होते अचानक हार्ट फेल, त्याला कोण काय करणार. पोरांच्या नशिबात नव्हतं आईचं अंत्यदर्शन आणि बाईच्या नशिबात नव्हता मुलांच्या हातातनं अग्नी, त्याला काय इलाज. मुलं परगावी गेली नोकरीला, शेवटी भेटही झाली नाही. आपलंही असंच होणार आहे. आपला मुलगा तर घर सोडून रागानं गेला, पण फरक हा आहे की ती मुलं आईबापांच्या मर्जीनं गेली, त्यामुळे त्या आईबापांना मुलं शेवटी नाही भेटली तरी क्षम्य आहे. आपल्याला मात्र लोकांची निंदा सहन करायला लागणार. कित्येक वर्ष होऊन गेली तरी आपण अजूनही टोमणे खातोच आहोत. काय म्हणावं या हेकट स्वभावाला. कळायला पाहिजे की आता जमाना बदललाय. मुलं ऐकतात का कुठे. आता अंथरुणावर पडलीस ना तर कोणी पाणी पाजायला येणार नाही. जरा मुरड घालावी माणसानं मनाला. असली मुलगी दुसऱ्या धर्माची म्हणून काय झालं. लोकांनी असं तेव्हाही आपल्याला टोचून टोचून घेतलं. फार कमी मुंजे कुटुंबियांसारख्या लोकांनी आपलं मन समजावून घेतलं. किती स्वप्न पाहिली होती आपण सुनेची, मुलाच्या संसाराची, हौसेनं करायच्या सणावारांची आणि शेवटी नातवंडांची. पण पोरानं सगळ्यावर पाणी ओतलं. बरं, त्या पोरीची जरा इच्छा नाही सहकार्य करण्याची, काही ऐकण्याची. सरळ म्हणाली, मी माझं करीन, तुम्ही तुमचं करा, कोणी कोणावर जबरदस्ती करायची नाही. खूप वादविवाद झाले. शेवटी म्हटलं नको बाबा अशी सून मला. तर मुलगा चालता झाला घरातनं. कोर्टात जाऊन लग्न केलं आणि घरातलं सामानही न घेता गेला निघून. कित्येक वर्षात ढुंकूनही पाहिलं नाही आई जिवंत आहे का मेली आहे. वाट बघून डोकं आणि डोळे शिंडले. मग आपणही म्हटलं ठीक आहे बाबा, नको येऊस, जिथे आहेस तिथे सुखात राहा. आई जिवंत असेपर्यंत नाही आलास तरी मेल्यावर तरी ये. या घरादाराचा, शेतीवाडीचा वारस म्हणून तरी ये. कोकणातली शेतीवाडी आणि हा सगळा व्याप तुझ्या वडिलांनंतर मी जिकिरीनं सांभाळलाय. त्याच्या भरवशावर आणि जुन्या गडी माणसांच्या पाठबळावर दुःखाला जबरदस्तीनं गाडून टाकण्याच्या प्रयत्नात किती यश आलं तो देव जाणे. विचारांनी डोकं जास्तीच कलकलायला लागल्यावर त्यांनी तोंड धुवून घेतलं. उकळलेला चहा उतरवून गॅस बंद केला. तोच डोरबेलचा आवाज आला. 8 वाजून गेलेत आज उठायला. आता एक जण येतील की, मोलकरीण, दूधवाला. चहाचा कप टेबलवर ठेवून त्यांनी जाऊन दार उघडलं. समोर 2 मुलं उभी होती.
एक 13-14 वर्षांची मुलगी आणि एक 9-10 वर्षांचा मुलगा. पायाशी 2 बॅग्स ठेवल्या होत्या आणि मुलीच्या गळ्यात एक एअरबॅगसुद्धा होती. चुकून जहागीरदारांचे पाहुणे आपल्या घरी आले का काय असं वाटून काशीताईंनी त्या मुलांच्या आजूबाजूला बघितलं की कोणी मोठं माणूस त्यांच्याबरोबर आहे का. कुणीच नव्हतं. मग त्यांनी परत मुलांकडे बघितलं तर ती दोन्ही मुलं अगदी ओळखीचं हसू हसत त्यांच्याकडे बघत होती. कुणाचं घर हवंय बाळ तुला? काशीताईंनी त्या मुलीला विचारलं. पांडेंचं. म्हणजे तुमचंच की, ती मुलगी म्हणाली. हो का? पण तुम्ही कोण? मी तर तुम्हाला कधी पाहिलं नाही. दोन्ही मुलांनी एकमेकांकडे बघितलं. मग तो मुलगा म्हणाला, मोठी आई, आम्ही श्रीनाथ पांडेंची मुलं आहोत. ही सोनिया आणि मी विशू. त्या 2 मुलांकडे काशीताई बघतच राहिल्या. असं काही अनपेक्षित होईल अशी त्यांनी कल्पनाही केली नव्हती. माझ्या श्रीनाथची मुलं? मग श्रीनाथ कुठे आहे? त्याने नवलानं विचारलं. अरे श्रीनाथ कुठे आहे मग? त्याला आज आठवण झाली आईची इतक्या वर्षांनी. अवघडलेली ती मुलगी म्हणाली, आम्ही आधी आत येऊ? हो या की आत. त्या बाजूला सरकल्या. मुलं आत सामान घेऊन आली. भिंतीशी बॅग्स ठेवल्या आणि तिथंच सोफ्यावर शेजारी बसली. सोनिया कधी सामानाकडे तर कधी काशीताईंकडे बघत होती. आपण सामान बरोबर जागी ठेवलंय का असा तिला प्रश्न पडलेला असावा. विशू आपला टुकू सगळ्या घराचं निरीक्षण करत होता आणि काशीताई अजून आश्चर्यातनं बाहेर न आल्यानं त्या दोघांकडे बघत बसल्या. भानावर येऊन त्यांनी बघितलं, सोनिया हातात पाकीट घेऊन उभी आहे. तिच्याकडून पाकीट घेता घेता त्यांनी परत विचारलं, श्रीनाथ कुठे आहे ग? पप्पा आमच्याबरोबर आले होते, पण बंगलोरहून आमची फ्लाईट 2 तास उशिरा आली आणि पप्पांची फ्लाईट लगेच आता 1 तासात होती. घरी येऊन परत एअरपोर्टवर जायला त्यांना जमलं नसतं. मग पप्पा तिथेच थांबले. त्यांच्या प्लेननी टेक ऑफ घेतला पण असेल. या पत्रात पप्पांनी सगळं लिहिलं सुद्धा असेल. पाकिटाकडे बोट दाखवत सोनिया म्हणाली. काशीताईंनी पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय आईला शिरसाष्टांग नमस्कार. आई प्लीज रागवू नकोस. पण रागवू नकोस असं म्हणायला तुझा पहिलाच राग अजून कुठे गेलाय? खरं सांगतो आई, अगदी परवापर्यंत माझी हिंमत नव्हती तुझ्याकडे येण्याची. पण तू कितीही कडक असलीस तरी प्रेमळ आहेस हे मला माहिती आहे. दुसऱ्यांनी घातलेला घाव माणूस जरा लवकर विसरतो, पण आपल्या जवळच्या भरवशाच्या माणसानं जर घाव घातला तर माणूस मनानं इतका रक्तबंबाळ होतो की त्याच्यावर कुठलीच दवा असर करत नाही. तुझा हा राग तू माझ्यावर एकुलत्या एका मुलावर करत असलेल्या प्रेमामुळे मला इतका दाहक झालाय की तू अजूनही मी समोर आल्यावर मला घरात घेणार नाही हे मला माहिती आहे. माझ्याकरता तू कितीदा आसवं ढाळली असशील. शिन्या, कारट्या, मेल्या, आईला विसरलास का रे बाबा म्हणून मनातल्या मनात टाहो फोडला असशील. पण लोकांना कधी तू डोळे पुसताना सुद्धा दिसणार नाहीस. भले कोणी म्हणो की ही बाई आहे का दगड आहे. असो. तर मुख्य सांगायचं कारण म्हणजे मी ऑफिसच्या कामाकरता 3-4 महिन्यांकरता सिंगापूरला जातोय. मुलांना हॉस्टेलवर ठेवून मला जाता आलं असतं, पण सिंगापूरहून परत आल्यावर मला मुंबईचं ऑफिस जॉईन करायला लागणार आहे. मग 5-6 वर्ष तरी मुंबईतच राहावं लागेल. 4 महिन्यांनी मुलाला आणावंच लागेल. त्यापेक्षा आत्ताच तिथे ॲडमिशन्स घेतल्या तर त्यांचा अभ्यास बुडणार नाही असा विचार करून मुंबईला यायचं ठरवलं. 15 दिवसापूर्वी मी तिथे येऊन शाळेतनं ॲडमिशन घेतली आहे. आधी मुलांना हॉस्टेलवर ठेवायचा विचार केला होता, पण जीव झाला नाही. एक तर त्यांना सवय नाही आणि 4 महिन्यांचा तर प्रश्न. शिवाय मुंजे काका यावेळी फार रागावले. म्हणाले, श्रीनाथ किती दिवस असा आखडूपणा करणार आहेस? तुम्ही दोघंही मायलेक सारखेच हेकट आहात. आता तू त्या आई वेगळ्या मुलांचे हाल कर, पण जाऊ नकोस म्हातारीकडे. आई, अगं तुझी दोन्ही नातवंडं गेल्या वर्षीच आईला पारखी झाली. ब्रेन ट्यूमरनं तिचा बळी घेतला आणि तेव्हापासनं मी तुला भेटायला तळमळतोय.
गेल्या वर्षी दोन्ही मुलांना फार जिकिरीनं सांभाळलं मी. आता थोड्या दिवसांकरता त्यांना एकटं टाकणं जीवावर येतंय. सिंगापूरलाही मी सारखा फिरत राहणार, तिथे त्यांना शाळा बुडवून नेण्यात काही अर्थ नाही आहे. मी मुंबईला कामाकरता आलो की नेहमी मुंजे काका काकूंकडे येत असतो. तुझी हालचाल तिथे कळते मला. तुला त्यांच्याकडनं जे औषधं मिळतात ना ती मीच पाठवत होतो, पण त्यांच्याकडे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणून देतात सॅम्पल, असं त्यांना मी सांगायला सांगितलं होतं. आणि एकदा आम्ही सगळेच आलो होतो. त्यावेळी काका तर विशूला कडेवर आणि सोनियाला बोटाशी धरून तुला दाखवायला घरी घेऊन आले होते, पण तुला ती कोण आहेत हे त्यांनी सांगितलं नाही. त्या मोठ्या आईनं आम्हाला शिरा करून दिला, त्यांच्याकडे चॉकलेटच नव्हतं, असं सोनिया काय गंमत झाली अशा आविर्भावात म्हणाली, तेव्हा आम्ही खूप हसलो होतो. नेहमी बोलण्यावरनं आणि अधूनमधून पाहिल्यामुळे दोन्ही मुलं तुला चांगली ओळखतात. तुला आठवेल, मुंजे काकांबरोबर त्यांना कधी देवळात तर कधी रेडीमेड स्टोअर्समध्ये तू पाहिलं होतंस. मी येईपर्यंत त्यांना तुझ्याजवळ ठेवून घे. मला डिसिजन घेण्यात उशीर झाला म्हणून तुला भेटू शकलो नाही. सिंगापूरला पोचताच मी फोन करीन. मला ऑफिसतर्फे राहायला जागा, गाडी वगैरे मिळेल, नंतर मी त्यांना घेऊन जाईन. थोड्या दिवसांकरता तुझ्या जीवनात ढवळाढवळ करतोय, तुला त्रास देतोय, पण तुला असे धक्के मी आजपर्यंत वारंवार दिलेत. जन्मापासून म्हटलं तरी चूक नाही होणार. 12वीच्या निकालाच्या वेळेला तुला दुःखी चेहऱ्यानं नापास झालो असं सांगून मी बाथरूममध्ये जाऊन दार लावून घेतलं आणि आत खुशाल आरशात बघत हसत राहिलो. बाहेर तू जाम घाबरशील. अरे शिनू, बाहेर ये. शिनू, तुला माझी शपथ आहे, देवाची शपथ आहे, माझं ऐक, मी काही म्हणणार नाही. आधी दार उघड शिनू, दार उघड रे. तू हाका मारत होतीस पण मी काही दाद दिली नाही. इतक्यात शाळेचे सगळे शिक्षक पेढ्यांचा पुडा घेऊन माझं अभिनंदन करायला आले, कारण मी मेरिट लिस्टमध्ये होतो. त्यांचं ऐकून तुला आनंदाश्चर्याचा धक्का बसला. तरी मी म्हणत होते कार्टा नापास होईलच कसा, असं म्हणून तू बाथरूमकडे जायला वळलीस तर समोर मी दात काढत उभा. तू ओढून मला घट्ट पोटाशी धरून ठेवलं होतंस. नंतर कार्ट्याला नेहमी थट्टा सुचते असं म्हणत धपाटाही घातला होतास. त्यानंतर लग्नाचा धक्का आणि आता ही नातवंड तुझ्यापुढे टाकून आणखीन एक धक्का. पण हा मात्र शेवटचा. तुला अगदी वचन देतो, मला फक्त एकदाच क्षमा कर. मी हे खूप आधी म्हणायला पाहिजे होतं. लाख वेळा मनात म्हणालोही असेन. आई, तुला कसं कळलं नाही ग? असो, नंतर पोचताच फोन करीन. तुझा शिन्या. पत्र वाचताना डोळ्यातनं अश्रू झरतायत याचं भान त्यांना राहिलं नाही. ही दोन्ही लेकरं आईविना कशी राहिली असतील? माझ्या शिनूनं ते दुःख एकट्यानं कसं सहन केलं असेल? आई जिवंत असूनही माझं लेकरू मी पोरकं केलं. आग लागो माझ्या स्वाभिमानाला, हेकटपणाला. सुनेचा आपण राग केला. कित्येक वेळा मुलाला आपल्यापासून तोडलं म्हणून शिव्या पण घातल्या असतील, पण असा विचारही कधी मनात आला नाही, याला परमेश्वर साक्षी आहे. स्वतःचा त्रिवार धिक्कार करूनही त्यांचं समाधान होईना. शेवटी का होईना परमेश्वरानं शिनूला त्यांच्याकडे यायची बुद्धी दिली. त्यांनी आपली लेकरं विश्वासानं त्यांच्या स्वाधीन केली. मुलांचा विचार येताच भरल्या डोळ्यांनी त्यांनी मुलांकडे नजर टाकली, पण दोन्ही मुलं सोफ्यावर नव्हती. गेली कुठे ही मुलं? त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. तोच आतून सोनिया आणि विशू आले. मोठी आई, पप्पा म्हणाले हे घर तुमचंच आहे, स्वतःचं काम स्वतः करायचं, मोठ्या आईला त्रास द्यायचा नाही. उलट घरातली कामं करायला लागायची. म्हणून आम्ही विठाबाईंना विचारून तोंड वगैरे धुवून वॉश घेऊन आलो. विशू म्हणाला आणि सोनिया खळी पाडून छान हसली. काशीताई त्या गोजीरवाण्या बहीण भावंडांकडे बघत राहिल्या आणि न राहून त्यांनी विशूला पटकन पोटाशी धरलं, त्याच्या केसांचा पापा घेतला. सोनिया आपणहून त्यांच्याजवळ आली. तिने त्यांच्या गळ्यात हात टाकून खांद्यावर डोकं टेकलं. दोन्ही लेकरांना जवळ धरून स्वयंपाकघराकडे जाताना त्यांना खूप दिवसांनी, नाही वर्षांनी घर भरलंय असं वाटलं. मुलांना त्यांनी प्रेमानं विचारलं, भूक लागली असेल ना? मोठी आई, आज शिरा करणार?
असं विशूनं विचारल्यावर त्यांना हसू आलं. तुला आवडतो का? मग करणारच. तुला ग काय आवडतं? आणि आई काय हाक मारायची तुला? आई मला सोनू म्हणायची. पप्पासुद्धा तेच म्हणतात आणि तू पण सोनूच म्हण. आणि मोठी आई, पप्पा म्हणतात स्वयंपाक करावा तर माझ्या आईने, म्हणजे तू बरं का. काय चव आहे तिच्या हाताला. तेव्हा मोठी आई, तू काहीही कर, मला तुझ्या हातचं सगळं खायचं आहे. तिच्या भुरकट केसांच्या मऊ झिपऱ्या कानामागे सारून त्या म्हणाल्या, बरं आपण सगळं सगळं करू. किती सुंदर आहेस ग तू दिसायला, पण दोघांसारखीही नाही दिसत, वेगळीच आहेस. पप्पा म्हणतात की ही मोठ्या आईसारखी म्हणजे तुझ्यासारखी आहे, पण मी मम्मासारखा दिसतो ना मोठी आई? विशूनं विचारलं. त्याच्याकडे काशीताईंनी लक्षपूर्वक पाहिलं. हो रे, दिसतो खरंच तसा, पण हसलास ना की दुसरा शिनू. शिनू असं म्हणत दोघंही हसले. काशीताईही हसल्या. अरे तुमचे पप्पा हसले तरी मला तो शिनूच. त्यानंतर मुलांच्या शाळा चालू झाल्या. त्यांच्या वेळा सांभाळणं, टिफिन करणं, कपडे ठाकठीक करणं यात काशीताई गुंतून गेल्या. त्यांच्या शाळेतल्या गमती जमती, मामाच्या आठवणी, पप्पांच्या नकला, त्यांच्या मित्रांच्या करामती ऐकताना त्यांना त्यांच्या शिनूचं बालपण पुन्हा गवसलं. त्या इतक्या प्रसन्न दिसायला लागल्या की म्हाताऱ्या विठाबाईनं त्यांची चक्क मीठ मोहऱ्या घेऊन दृष्ट काढली. मग त्यांनी मुलांची काढली. तो प्रकार विनूला इतका आवडला की दर 8 दिवसांनी तो स्वतःला कोणाची तरी दृष्ट लागल्याचा संशय व्यक्त करायला लागला. मग काशीताई हसत हसत सगळा सोपस्कार करायच्या. आता श्रीनाथचे पण फोन यायला लागले. पहिला फोन आला तेव्हा काशीताई गळा दाटून आल्यानं काही बोलू शकल्या नाहीत. दोघंही मुलं बोलली आणि त्यांच्या मोठ्या आईनं त्यांना प्रेमानं स्वीकारलं. काही काळजी करू नका म्हणून सांगितलं. नंतर फोन आल्यावर काशीताई व्यवस्थित बोलल्या. कधीकधी त्या खूप उदास व्हायच्या की हे सुख क्षणभंगूर आहे. यांच्या या तक्रारी, भांडणं, जोक्स सांगणं सगळं काही दिवसांपुरतं आहे. परत आपला तो भूतकाळ वापस येणार. हे सगळं संपवलं पाहिजे. आपण शिनूला सांगून टाकू, या घराला असंच नांदतं गाजतं राहू दे. तू घरदार सांभाळ, इथे राहा, मी चालले यात्रेला. चारीधाम करता करता कुठेतरी ही कुडी पडो आणि जर जिवंत राहिले तर जाऊन पडीन एखाद्या वृद्धाश्रमात. पण आता हे घर पोरकं करू नको. अशा दुःखी होऊन त्या देवीच्या मंदिरात जाऊन बसायच्या. खूप उशिरा मन शांत झाल्यावर घरी परतायच्या. किती उशीर केलास ग मोठी आई, आम्हाला का नाही घेऊन गेलीस? विशू कटकट करायचा. त्यावर सोनू त्याला रागवायची. हां, पप्पांनी काय सांगितलं होतं? मोठ्या आईला त्रास नाही द्यायचा. हो का? मग तुलाही पप्पा म्हटलेच होते ना की मोठ्या आईला काम करू लाग म्हणून. ते मी करतेच आहे. करते की नाही ग मोठी आई? आत्तासुद्धा विचार विठाबाईला. मी बटाट्याची भाजी, काकडीची कोशिंबीर केली आहे. त्यांचं बोलणं ऐकून काशीताई म्हणायच्या, नका रे लेकरांनो, नका माया लावू. तुमचा हट्टी बाप काही तुम्हाला माझ्याजवळ राहू देणार नाही. यावर्षी मुलं घरी आल्यामुळे सगळ्या सणांना वेगळाच रंग चढला. नागपंचमीला पांडूनं झुला बांधून दिला. गारुड्याचे दारापुढे खेळ झाले. दणक्यात गणपती बसवला गेला. नेहमी देवघरात कोपऱ्यात बसणारा गजानन यंदा मखरात बसला. सगळी गडी माणसं, मोलकरणी त्या गदारोळात सामील. त्यांना यंदा जेवणाच्या पंक्तीत लाडू मोदकाच्या बाल आग्रहाला तोंड द्यावं लागलेलं होतं. हे सगळं करताना काशीताई मनाला बजावायच्या की सांभाळा, मागून दुःखी होशील. तरीही दसऱ्याला सगळ्यांना नवीन कपडे, सीमोल्लंघन, औक्षण, सोनं लुटणं, वडीलधाऱ्यांच्या पाया पडणं हे सगळं पोरांनी हौसेनं केलंच. पांडेंची नातवंड काय गोजीरवाणी आहेत असं सगळीकडे ऐकून जीव हरखत राहिला. मोठी आई, आता दिवाळी जवळ आली. आता लवकर पप्पा येतील ना? अरे येडबंबू, येणार आहेत. मग आपण खूप गंमत करायची, हो की नाही ग मोठी आई? काशीताईंना नवल वाटलं की आई ख्रिश्चन असून पोरं कशी अगदी 100% हिंदू असल्यासारखी. त्यांनी विचारलं, काय ग सोनू, तुझी मम्मा दिवाळी करायची? मग आम्ही लक्ष्मीपूजन पण करायचो. आणि तो ख्रिसमस?
हो, तो पण करायचो. तेव्हाही सगळं दिवाळीसारखं. आकाशकंदील, केक. केक तर मम्मा खूप मस्त करायची. या लेकरांना जास्ती खोलात कशाला विचारा. तो टॉपिक आपण शिनूकडे काढू नंतर, म्हणून त्या गप्प बसायच्या. दिवाळीची तयारी दणक्यात सुरू झाली. कधी कधी वाटायचं नको इतकं करायला. या मुलांना काय, आत्ता जीव लावतील आणि उद्या जातील आपली निघून. पण कधी वाटायचं की जातील तर जाऊ दे, पण पुढच्या भीतीनं आजच्या आनंदाला का पारखं व्हायचं. किती वर्षांनी ही दिवाळी येतेय. तिचं तनामनानं स्वागत करायचं. पुढे जे होईल ते होईल. श्रीनाथचे वापस येण्याचे दिवसही जवळ आले. त्याच्या नवीन मुंबईच्या ऑफिसचा सेक्रेटरी घरी आला आणि काशीताईंना म्हणाला, मॅडम सरांचं सामान घेऊन ट्रक आलाय. त्यांना मिळणारा फ्लॅट पण रिकामा झालाय. सामान उतरवून लावून घ्या असं सर म्हणत होते. आपण येता का सांगायला. काशीताई म्हणाल्या, तुम्ही तुमच्या सरांना परत एकदा विचारून घ्या काय करायचंय ते. तो म्हणाला, मी कॉल केला होता पण ते त्या हॉटेलवर नाहीत, कुठेतरी आउट ऑफ स्टेशन आहेत. पण बहुतेक आपल्याला आज फोन येईल तेव्हा प्लीज विचारून घ्या आणि मला पत्त्यावर कळवा. तो गेल्यावर हातातल्या त्याने दिलेल्या कार्डकडे बघताना काशीताई मनात म्हणाल्या, झालं. थोडे दिवस राहिले मुलांचे या घरात. टेबलवर चिरोटे खात असलेल्या मुलांकडे त्यांनी बघितलं तर दोघंही हातात घास तसाच धरून त्यांच्याकडे बघत होती. मोठी आई, तू आमच्याबरोबर येशील ना तिकडे राहायला, सोनियानं विचारलं. त्यापेक्षा आपण जाऊयाच नको. इतकं छान मोठं घर असताना त्या फ्लॅटमध्ये कशाला राहायला जायचं, विशू म्हणाला. मुलं बोलत होती पण काशीताईंना खात्री होती की शिनू मुलांना घेणार आणि सरळ पाठ फिरवून चालता होणार. काही वर्षांपूर्वी बायकोला घेऊन गेला होता ना, आता मुलांना घेऊन जाणार. पप्पांचा फोन आला ना की सांगून टाकायचं, आम्ही कुठेही येणार नाही हे घर सोडून. दोन्ही मुलांनी आपापसात डिसिजन घेऊन टाकला. काशीताईंना पण सांगितलं, मोठी आई पप्पांना सांगून टाक काही कुठे जायचं नाही. त्यांना ऐकावंच लागेल, कारण तेच म्हणत असतात मोठ्यांचं नेहमी ऐकावं. ते सगळं खरं आहे रे बाळांनो, पण तुमचे पप्पा माझं मुळीच ऐकत नाहीत. नाही तर सांगितलं असतं. मी नको म्हटलं ना की त्याला आणखीन जोर येतो, तेव्हा मी काही बोलणार नाही. रात्री श्रीनाथचा फोन आला तेव्हा त्याने आलिप्तपणे सेक्रेटरीचा निरोप सांगितला. श्रीनाथ काही वेळ गप्प झाला, इतका की काशीताईंना वाटलं फोन कट झाला का काय. अरे ऐकतोयस ना तू. हो आई ऐकतोय. तुला जमलं तर जा सामान लावायच्या वेळी, नाहीतर मी बघीन आल्यावर. बरं, मग मी सामान उतरवून. काशीताई एवढं बोलतायत तोच सोनूनं त्यांच्या हातातनं रिसिव्हर काढून घेतला. पप्पा आम्हाला नाही जायचं आहे फ्लॅटवर, आपण इथेच राहूयात मोठ्या आईकडे. तिच्या हातातला फोन विशूनं आपल्याकडे घेतला. पप्पा मोठी आई तिकडे येणार नाही म्हणतीये, आजोबांच्या घरातच राहीन म्हणतीये. मग आपण राहूया का इथे आजोबांच्या घरात. पप्पा हो म्हणा ना हो पप्पा. हे बघ विशू बेटा, ते घर मोठी आईचं आहे. ती राहा म्हणेल तर राहायचं, नाही तर कसं राहणार सांग बरं. पण मोठी आई आपलीच आहे ना मग. त्याच्या हातातून फोन काढून काशीताईंनी कानाला लावला. श्रीनाथ बोलत होता. विशू बेटा, मोठी आई आपलीच आहे, पण ती माझ्यावर रागवली आहे रे. तिला माहिती नाही आहे, मी तिला एकटीला सोडून आलो, म्हणूनच देवानं तुमच्या मम्माला नेऊन मला शिक्षा दिली आहे. माझ्या मुलांना आईचं सुख मिळू दिलं नाही. आता मात्र मोठी आई म्हणेल तसं ऐकायचं. ती जा म्हणाली तर जायचं, राहा म्हणेल तर राहायचं. ती राहा म्हणणार नाही. देवाची शिक्षा भोगून झाली रे, पण मोठ्या आईची शिक्षा अजून भोगायची राहिली आहे. ती भोगल्यावर तुझ्या पप्पांना बरं वाटेल. ऐकता ऐकता काशीताईंच्या डोळ्यांना धारा लागल्या. भरल्या गळ्यानं त्या म्हणाल्या, शिनू वेड्या, अरे आई कधी मुलाला शिक्षा भोगायला लावते का रे पोरा. तू ये राहा,
घर तुझंच आहे, तूच आता ते सांभाळ, मी चालली आहे. आई, अगं तू होतीस का फोनवर? आणि तू कुठे चाललीस? हे बघ, तू असं काही बोलणार असशील ना तर राहू दे. तू मला कधीच माफ करणार नाहीस, मला माहिती होतं. पण ऐकून घे आई, मीही तुझा शेनू आहे. तिथं राहायचं असेल तर तुझ्याबरोबर, नाहीतर राहू दे. तोही निग्रहानं म्हणाला. दोन्ही मुलं काशीताईंना लगटून उभी होती. जणू काही पप्पांचं बोलणं ऐकत होती. त्यांना आता बोलवेना, कसंबसं म्हणाल्या, बरं. बरं काय आहे? अरे नाही जाणार बाबा कुठे. आई, तसं वचन दे. बरं, वचन देते, इथेच राहीन. झालं? पण बाबा तू आता मला कसला धक्का देऊ नकोस. आता मला नाही सहन होणार रे. या 2 पिल्लांबरोबर शेवटचे दिवस घालवायला मिळाले तर मला दुसरं काय हवंय रे. तू ये, आम्ही वाट बघतोय तुझी. हे असं करून दोन्ही पोरांनी आनंदानं ओरडायला सुरुवात केली की 3 चीअर्स फॉर मोठी आई, हिपी फुर्रे, हिपी फुर्रे. श्रीनाथ फोनवर म्हणत होता, मी उद्या 7 वाजेपर्यंत येतोय. तो आणखीनही काही म्हणत होता, हे आणीन, ते आणीन. पण पोरांच्या ओरड्यात काही ऐकायलाच येत नव्हतं. श्रीनाथला पण तो ओरडा ऐकून हसायला आलं. तोही फोनवर ओरडून म्हणाला, ओके आई, बाय, मी उद्या आलोच. तोपर्यंत 3 चीअर्स फॉर आई, हिप हिप हुर्रे. दोन्हीकडचा ओरडा ऐकून काशीताई हसायला लागल्या खुदू खुदू. त्यांच्या लेकानं त्यांना परत धक्का दिलाच होता, पण हा धक्का सुखद होता. अपेक्षाभंगातही कधी कधी किती सुख असतं, नाही का? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नंदा भटमुळे यांची कथा धक्का. हा धक्का तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात ही कथा शेअर करा. आणि मुख्य म्हणजे कायम भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.